न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। सोलापुरात 2 शाळकरी मुलांचा मृत्यू तर एकीची प्रकृती गंभीर। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईक आणि स्थानिकांचा आरोप। मोदी परिसरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतील धक्कादायक घटनास्थळी भाजप आमदार देवेंद्र कोठे तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी भेट दिली। मागील अनेक दिवसांपासून बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप। त्याचबरोबर भाजप आमदार देवेंद्र कोठे त्यांच्याकडूनही दूषित पाणी पुरवठा होत असल्याची पुष्टी। त्याचबरोबर महापालिकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर आयुक्त कारवाई करतील। दोन्ही मुलींच्या मृत्यूमुळे सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह। भाग्यश्री मेत्रे वय वर्ष 16, जिया महादेव मेत्रे वय वर्ष 16 असे मृत मुलींची नावे, तर जयश्री महादेव मेत्रे वय वर्ष 18 हिची परिस्थिती गंभीर। हे सगळं आमच्याकडे करत दादा सर सगळं तेच सांगायलाच आहे। आपल्याला न्याय मिळण्यासाठी दादा आपल्याला विनंती करायची की हे पोस्टमार्टम होणं गरजेचं आहे। पोस्टमार्टम केलं की नेमकं काय झालंय ते आपल्याला समजून येईल। त्यामुळे विनंती ताई जर दादाच्या शब्दाला आपण मान द्या, पोस्टमार्टम करणं गरजेचं आहे। ఇప్పుడు అందరూ గరంలో आणि ఏం చేస్తే పోస్ట్మార్టం చేసుకొని ఇప్పుడు दादा एक सप्प जरा मोबाईल खाली द्या ना प्लीज। पीएम केलं तर आपल्याला निदान कळेल की कशामुळे झालंय, त्याच्यामुळे सगळ्यांचा जीव वाचू शकतो। आता हे पाणी पुरवठ्याचं जे तुम्ही दाखवताय त्याबाबत आम्ही 100% सूचना देऊ। जो कोण दोषी अधिकारी असेल त्याच्यावरती कारवाई पण 100% होईल। त्यातनं हे गेलेलं जीव येणार नाही, पुढच्यांचं जीव वाचण्यासाठी निदान होणं गरजेचं आहे। आता जे 4-5 जण ऍडमिट आहेत ते एकाच शाळेतले विद्यार्थी आहेत, त्यामुळे त्या शाळेतल्या पाण्याची पण काय स्थिती आहे का, किंवा तिथं काय खाताना काय झालंय का। सर तिने 8 दिवस एवढं त्रास खाल्ली आहे, तुम्हाला काय सांगते। एक दाणा किती दिवसापासून त्रास आहे ऍडमिट आहे? 3 दिवस कसं तडपले आम्हाला माहिती आहे। तिच्या पाण्यातलं PM ला पाणी गेलं, पण काढलं। एक PM ला गेले आता, एक सिरियस आहे एक सिरियस आहे आणि एक 2 पोरींना सकाळी आता डिस्चार्ज केला। राहायला कुठे आहेत ते? ते झाडापासून पिंपळाच्या झाडापासून समजेल असं दादाचं मत आहे। दादा ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ಕೇಳ್ತಿತ್ತು ಒಬ್ಬರು ಸಲ ಎಲ್ಲರೂ ಉಪ್ಪರ ಗಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಸುಧಾರಣಾತಿತ್ತು ಹೋದ್ರೆ ಗಲ್ಲಿ ಚಲೋ ಮಾಡೋದು నువ్వు అంటావు న్యాయ మనము అది పిఎం చేస్తే మనకు త్రాస్ తెలుస్తుంది, మళ్ళీ ఏమైతే తెలియదు మళ్ళీ మనకి। ఇప్పుడు ఏం తెచ్చారు మనకి అర్థం కాదు। पीएम वेगळा असेल, ఏమంటారు డాడీ ఎరుసల కాయ తిట్టిತ್ತು ಮಾಡ್ತದಿತ್ತು ಪೂರ ಗಲ್ಲಿ ಜೀವಳಿತ್ತು ನಿಮಿಷಲಕ మళ్ళీ గిరిస్తారు మళ్ళీ ఎట్లా ఉండదు అధికారులు ఇవి। ఎవరు సైల్ పట్టారు అన్ని ఎగరేస్తారు। మా పిల్లకి ధర 8 दिवस जुलाब అవుతుంది। सर चेकअपला पण टीम सोडा సన్న పిల్ల ఉండదని చేయమని సైల్ లేదు వాళ్ళకి। दादा जे म्हणणं ఉండదు మనకి न्याय आता जेवढ्या लोकांना जे त्रास असेल ना, पोस्टमार्टम చేసే ज्यांना कुणाला उलटी जुलाब असेल त्यांनी ताबडतोब आम्हाला सांगा, आम्ही माणसं पाठवतो आणि आपली टीमच सोडा सर। लगेच सोडू। कुणालाही त्रास असेल तर अंगावर काढू नका। आणि गरम मी आम्ही पण ते सांगतो वारंवार जाऊन सिव्हिलला दादा उकळून पाणी प्यायला सांगा सर, उकळून पाणी। सगळे पाणी उकळून प्या, पाण्यात लगेच काम घ्यायला लावतो ते काय साहेब तोपर्यंत ना पाण्याची व्यवस्था करायला सांगितलं साहेबांना। साहेब आले का? टँकर आले का? टँकरची व्यवस्था यांच्या मुलाला उलट्या आहेत कंटिन्यू उलट्या आहेत लहान मुलाला, गोवर म्हणून सांगतात हॉस्पिटलमध्ये। कुणाला सांगायचं? डॉक्टर म्हणले गोवर झालंय गोवर पाणी प्यायला बाहेर टाकी डॉक्टर पाठवतो मी। आहे ते पोराचा हात पाय घरात त्यांच्याच वर्गातले एकाच घरातले दादा 2 सिरियस होते 2-3 दिवसापूर्वी। काल आता त्याने डिस्चार्ज करून काल एकाच घरात 2 पोरी।
कारवाई करा. आता यांचे आणखीन काही 10-15 मुलांची तब्येत इथं आजारी आहे. इथं तातडीने ट्रीटमेंट चेकअप घेतलं पाहिजे. मेडिकल टीम आपली पूर्ण येऊ द्या. प्रत्येक घरोघरी झालं पाहिजे हे करून. आणि कोणालाही इथं म्हणजे आता हे पाणी प्यायला देऊ नका. पर्यायी टँकरची व्यवस्था झाली पाहिजे आणि लाईनचं पण काम त्वरित घ्यायला सांगा साहेब करून. हो, शाळेतलं काही कारण वाटत नाही. ते योगायोगाने एका शाळेतले विद्यार्थी आहेत, पण ह्या गल्लीतल्या सगळ्यांनाच ती स्थिती आहे. हा हो नाही सर, पाणी आता तिने दाखवत येत ना पूर्ण सगळ्यांच्या घरात आलेलं. हो हा हा नाही, ते 8वी-9वीचे विद्यार्थी आहेत ना सर मोठे, ते म्हणतात तशी काही स्थिती नाही, पाणी स्वच्छ. हा एक डॉक्टर कोर्स आहे. नाही 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 म्हणतात. हा, हे सगळे एका गल्लीतलेच आहेत. हो 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 ठीक ठीक लगेच. मोदी परिसरामध्ये 2 लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. आपण स्वतः भेट दिलेली आहे. काय परिस्थिती आहे, काय नक्की घटना घडलेली आहे, काय सांगा? ही अतिशय दुःखद दुर्दैवी घटना आहे. यातनं जे जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे. त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपनी साहेबांकडनं निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं. अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की 2 लोकांचं निधन झालेलं आहे आणि आणखीन 2 लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत. हे 4घे जण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात. त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं. पण आम्ही इथं आत्ता आलोय, प्रत्यक्ष पाहणी केलं. इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की ही जी लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिना किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं. मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे. त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस त्यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं. आणि आत्ता मागच्या 8-10 दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे. परंतु आत्ता जी मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे. त्यामुळे आम्ही त्या कुटुंबाला विनंती केली की जर त्याचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल. महापालिका आयुक्त आणि महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल. नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावरती उपचार करून घेतलं पाहिजे. ह्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत. आणि एका मुलीचं पोस्टमॉर्टम आता सध्या चालू आहे. त्याचाही रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल. आता काहींचं म्हणणं आहे की पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या, तर हे कशामुळे झाल्या होत्या हे निदान झाल्यानंतरच आपल्याला कळेल. परंतु जे आज डोळ्यासमोर घाण पाणी वगैरे आलेलं दिसतंय याही गोष्टी चुकीचं आहे. त्या गोष्टी थांबवण्यासाठी देखील सूचना केलेल्या आहेत. आयुक्तांनी तात्काळ ते काम हाती घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला देतो असं सांगितलेलं आहे. खरं तर यामध्ये कुठेतरी महापालिकेच्या प्रशासनाची हे कुठेतरी घोडचूक आहे का? कारण जर चेंबर यापूर्वी अशा घटना घडत असतील म्हणजे पाणी घाण येत असेल काही ठराविक कालावधीसाठी तर त्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे. ज्या पद्धतीने चेंबर म्हणजे गटरीमधून जर पाईप जात असेल पाण्याचा तर हे दुर्दैवी किंवा धक्कादायक बाब आहे. प्रशासन याचा हलगर्जीपणा आहे का? निश्चितच सोलापूर महानगरपालिकेच्या अनेक भागात अशी परिस्थिती आहे की ड्रेनेजच्या चेंबरमधून पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे. ती त्यावेळेस जरी पाईपलाईन नवीन असताना जर काही अडचण नसली परंतु कालांतराने पाण्याच्या प्रवाहामुळे ती ज्या लाईन जीर्ण होती त्याला एखादं होल वगैरे पडलं तर हे मिश्रण होण्याचा प्रकार घडू शकतो. आणि कदाचित जर तसा प्रकार आज घडला असेल तर आम्ही आत्ता आयुक्तांना तशा सूचना प्रशासनाला देऊयात की फक्त याच भागात नाही तर सोलापूर शहरात ज्या ज्या ठिकाणी कुठल्या चेंबरमधनं जर काय पिण्याची पाईपलाईन पास असतील तर त्या बदलून घेण्याच्या सूचना देऊयात जेणेकरून इथून पुढे असा प्रकार घडणार नाही. प्रत्येकाचा प्राण महत्वाचा आहे. यूनिक एजुकेशन सोसाइटी डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज के 10वें वर्धापन के अवसर पर नर्सरी LKG UKG एडमिशन पर अब 3000 रुपए का डिस्काउंट.
इतना ही नहीं बल्कि ग्रेड 1 और ग्रेड 2 के एडमिशन पर 5,000 रुपए की छूट।